नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, पीक विमा योजना 2023 अंतर्गत 4,68,00,000 एवढं जो निधी आहे राज्य सरकारने या ठिकाणी वितरित केलेला आहे. त्यासंबंधी GR सुद्धा आलेला आहे. लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जे लाभार्थी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम वितरित केली जाणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ GR मध्ये बघूया. GR मध्ये काय माहिती आहे, तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी बघितलं तर पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मरक बहार सन 2023 साठी राज्य हिश्श्याची रक्कम 4,68,53,304 एवढी रक्कम जी आहे विमा कंपनीस अदा करण्यास या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या मार्फतचा हा GR आहे. शेतकऱ्यांच्या फळपीक विमा फळ पिकांना या ठिकाणी हवामान धोक्यापासून या ठिकाणी विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक ध्येय जे आहेत अबाधित राखण्याच्या दृष्टीने या ठिकाणी मदत होईल, यासाठी ही पीक विमा योजना राबवण्यात आलेली. यामध्ये बघितलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये 9 फळ पिकांसाठी या ठिकाणी ही योजना लागू असते. ती म्हणजे संत्रा, मोसंबी, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ आणि द्राक्ष अशा 8 फळ पिकांसाठी ही योजना लागू आहे. यामध्ये 26 जिल्ह्यांचा समावेश असेल. या 26 जिल्ह्यामध्ये विविध महसूल मंडळ आहेत आणि या अंतर्गत बघितलं तर HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, भारतीय कृषी विमा कंपनी अशा 3 विमा कंपन्यांच्या अंतर्गत या ठिकाणी महाराष्ट्रातील 26 जिल्ह्यामध्ये फळपीक विमा राबवण्यात आलेली होती. या अंतर्गत आता उर्वरित राज्य सरकारचा हिस्सा जो आहे 4,68,53,304 एवढी रक्कम जी आहे आता वितरित करण्यात आलेली आहे. या अंतर्गत बघितलं तर HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीला राज्य सरकारच्या जे या ठिकाणी हिस्सा आहे त्या अंतर्गत 12,47,79,103 एवढी रक्कम मिळणार आहे. यापूर्वी राज्य सरकारने जी वितरित केलेली रक्कम आहे ती आहे 12,08,65,707 एवढी रक्कम वितरित करण्यात आलेली. तर उर्वरित रक्कम या ठिकाणी 39,13,396 एवढी रक्कम जी आहेत आज पीक विमा कंपनीला वितरित करण्यात आलेली. त्यानंतर रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 11,06,89,609 एवढी रक्कम जी आहेत राज्य सरकार या पीक विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला देणार आहे राज्य सरकारचा हिस्सा. त्यापैकी 6,87,36,022 एवढी रक्कम जी आहे राज्य सरकारने या अगोदर वितरित केलेली होती. आज जी आहे 4,19,53,587 एवढी रक्कम जी आहे वितरित केलेली आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर संपूर्ण राज्य सरकारचा जो हिस्सा होता तो आता या ठिकाणी वितरित झालेला आहे आणि लवकरच हा जो हिश्श्याची रक्कम आहे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला पीक विम्याची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे का, नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.